सर्वप्रथम मी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। तसेच आज जो सहभाग आपण नोंदवला आहे, अतिशय मोठ्या प्रमाणात आज विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला, त्या सर्वांचं अभिनंदन करतो। स्वामी विवेकानंद जे होते त्यांचं भाषण आपल्याला माहिती आहे। बंधू आणि भगिनींनो, या भाषणाने त्यांनी सुरुवात केली होती। स्वामी विवेकानंदाचे जे विचार आहेत ते अतिशय विस्तृत प्रमाणात होते, व्यापक प्रमाणात होते, संकुचित विचारांचे ते नव्हते। विश्व हे एक कुटुंब आहे अशी त्यांची धारणा होती आणि विश्वाला एक कुटुंब करण्याचाच प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केलेला आहे। त्यामध्ये त्यांना माहिती आहे की हे जे करू शकत असेल तर तो हिंदू समाजच करू शकतो, कारण हिंदू अशा प्रकारे धर्म आहे, अशा प्रकारचा धर्म आहे जो सर्व धर्माला सामावून घेणार आहे। कोणत्याही धर्माला कमी लेखणारा हा धर्म नाही आहे, सर्वांना सामावून घेणारा असा धर्म आहे। आणि त्यामुळे ही संकल्पना पुढे नेण्यासाठी त्यांनी भारतभर प्रचार केला। भारतभर नाही तर परदेशी गेले, परदेशी जवळपास त्यांनी 4 वर्ष यासाठी प्रचार केला आहे। आज आपण किती संकुचित विचारांचे झालो आहोत हे जर आपण पाहिलं, आपल्याकडे आपण जातीमध्ये विभागलो, धर्मामध्ये विभागलो, गाव, प्रांत, भाषा यामध्ये आपण विभागलो। त्या दृष्टीने जर स्वामी विवेकानंदाचे विचार पाहिले तर स्वामी विवेकानंद सर्वांना समान मानणारे, कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, असे ते स्वामी विवेकानंद होते। आणि हाच विचार पूर्ण जगात पसरावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले। यासाठी त्यांना निधीची आवश्यकता होती म्हणून ते परदेशात गेले। त्यांनी तिथे निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तसं यश त्यांना मिळालेलं नाही। आणि जेव्हा त्यांनी बंधूंनो आणि भगिनींनो असं बोलले त्यावेळेस सगळ्यांच्या हृदयाला ते लागलं, कारण तसं बोलणारं तिथं कोणी नव्हतं। सर्वजण आपल्या धर्माचा प्रचार करत होते, आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न सर्वांनी, तिथे जे धर्मसभेला आले होते ते सर्व करत होते, पण हृदयात स्थान निर्माण करण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं। आणि त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा धर्मासाठीच केलेलं आहे। 17वे शतक म्हणजे परकीयांचं आक्रमण होतं भारतामध्ये। हिंदू हा धर्मनिरपेक्ष असल्यासारखा धर्म आहे, तो सर्व धर्माचा सन्मान करतो, पण परकीय जर येऊन अन्याय अत्याचार करत असतील तर ते माता जिजाऊला सहन झालं नाही। त्यांनी या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं ठरवलं आणि तपश्चर्या केली। तपश्चर्या म्हणजे कसं आहे, शिवाजी महाराजाला घडवलं त्या प्रकारे। कित्येक वर्ष गेले शिवाजी महाराजाला घडवण्यामध्ये, त्यांनी आपलं सर्व जीवन समर्पित केलं, शिवाजी महाराजांना घडवलं आणि आपला धर्म आणि धर्म वाचवणे आणि अन्यायाच्या विरुद्ध शिवाजी महाराजाला उभं केलं। अशा प्रकारे राजमाता जिजाऊ होत्या। एकाने स्वामी विवेकानंदांनी धर्माचा प्रसार पूर्ण जगभर केला, एकाने राजमाता जिजाऊंनी धर्मावर होणाऱ्या अत्याचार अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवाजी महाराजाला घडवलं आणि शिवाजी महाराजांद्वारे इथली जी प्रजा आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। स्वामी विवेकानंदांना खूप त्रास झालेला या सगळ्या गोष्टीमध्ये,
राजमाता जिजाऊला त्रास झालेला आहे, शिवाजी महाराजांना त्रास झालेला आहे. त्रास देणारे कोण होते? त्रास देणारे आपलेच लोक. धर्माबद्दल जे आधीपासून थोडंफार काही करत होते किंवा जे आळसामध्ये डुबलेले होते, असे जे लोक होते, त्यांना हे शिवाजी महाराज असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील, यांना मागे खेचण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. कारण त्याच्यामुळे त्यांच्या आळसावर त्यांना काम करावं लागत होतं, की मौन असंही म्हणता येईल की त्यांना आपलं जे अस्तित्व आहे ते संपते की काय असं वाटू लागलं होतं. काही जण एखाद्या पदावर असतात आणि त्या पदापर्यंत इतरांना पोहोचलं तर त्यांना ते बरं वाटत नाही. म्हणजे त्याला आपण खेकडा नीती म्हणतो, एकमेकाचे पाय ओढणे. अशा प्रकारच्या याच्यामध्ये स्वामी विवेकानंदाला त्रास झालेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं हे जे विचार संपूर्ण जगामध्ये पसरण्यासाठी ज्यांनी अवरोध केला असेल, ज्यांनी त्याच्यामध्ये अडथळे आणले असतील, तर तो सुद्धा हिंदू समाजच होता. शिवाजी महाराजांनाही जेव्हा त्यांनी हे सर्व काही अन्यायाच्या विरुद्ध लढत हिंदू धर्माची स्वराज्य स्थापन करून पुढे जाण्याचा प्रयत्न, सगळ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनाही मागे ओढण्याचं काम आपलेच लोक करत होते. म्हणजे ही एक प्रवृत्ती आहे की जी दुसऱ्यांना पुढे जाऊ देत नव्हती. कारण शिवाजी महाराजांच्या काळात सरंजाम लोक होते, जमीनदार लोक होते, ते बसून खात होते, त्यांना बसून पगार म्हणजे पैसे मिळत होते, महसुलाच्या द्वारे काही करायचं काम पडत होतं. त्यांच्यावर इंग्रजांचा आणि परकीयांचा हात होता. आणि जेव्हा शिवाजी महाराज या इंग्रजाविरुद्ध, परकीयाविरुद्ध लढा देऊ लागले, त्यावेळेस त्यांना ते सहन झालं नाही. त्यांचा जो आराम करायचं जे आहे ते मनसुबे धुळीस मिळू लागले. त्यामुळे या लोकांनी शिवाजी महाराजांना अडथळे निर्माण केले. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी आपले उदात्त विचार वेदांत माध्यमाद्वारे सर्व जगामध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना तेच अडथळे त्यांना निर्माण झाले. आणि दोघंही बघा, जास्त वय त्यांचं नाही आहे. फार लवकर त्यांना देहावसान दोघांचंही लवकर झालं. मानसिक त्रास दोघंही सहन करू शकले नाही. आणि शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, स्वामी विवेकानंद मला वाटतं 39 वर्ष फक्त जगले. कारण मानसिक त्रास लोकांकडून, आपल्याच लोकांकडून होणारा त्रास त्यांना सहन झाला नाही आणि त्यामध्ये ते मृत्यू पावले. अशा या दोन्ही स्मृतीस मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि मला संयोजकांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल. यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन ही आरती करू.